सर्वांना नमस्कार. माझे नाव माधुरी आहे. मी मुक्तांगणच्या आउटरीच डिपार्टमेंटमध्ये ECC फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे. मला आनंद आहे की तुम्हाला मुक्तांगण संकल्पना वेळ टूलकिटमध्ये रुची आहे. संकल्पना वेळ हा वेळापत्रकातील एक सुसंगत वेळ आहे, जिथे सर्वांगीण विकासाच्या संदर्भात भाषा साक्षरता, गणितीय संकल्पना आणि परिसर अभ्यास संकल्पनांवर लक्ष केंद्रित करून शिक्षकांनी नियोजित केलेल्या उपक्रमांसाठी मुले आणि शिक्षक लहान गटात एकत्र येतात. संकल्पना वेळ रोजच्या वर्ग वेळापत्रकाचा भाग असणं आवश्यक आहे. भाषा साक्षरता, गणितीय संकल्पना आणि परिसर अभ्यास या प्रत्येकासाठी सुमारे 20 ते 25 मिनिटांचा वेगळा वेळ दिला जाऊ शकतो. संकल्पना वेळेसाठी शिक्षकांची तयारी. संकल्पना वेळेसाठी शिक्षकाने चांगले नियोजन केले पाहिजे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिक्षक एकत्र सहकार्याने वार्षिक नियोजन करतात. यासाठी दिवस ठेवला जाऊ शकतो. आणि जून महिन्यामध्ये आपले कोण येतात आपल्या वर्गामध्ये? मुलं येतात. आणि मुलांसाठी आपण काय करतो? रोज प्लॅनिंग करतो, त्यांच्यासाठी ऍक्टिव्हिटी करतो. तर आपल्याला काय करायचं, आज आपलं वार्षिक नियोजन बघायचं आहे. आणि वार्षिक नियोजनमध्ये आपण आपल्या मुलांना कोणते आपण म्हणजे अनुभव देऊ शकतो, भाषामध्ये, गणितामध्ये, परिसर अभ्यासमध्ये, या तिन्ही गोष्टीमध्ये आपण कोणते अनुभव देऊया ते आपण थोडं बघूया. मॅम, मला असं वाटतं की भाषा अभ्यासामध्ये आपण मुलं जेव्हा येणार स्कूलमध्ये तेव्हा त्यांची सुरुवात गाण्यांनी करूया. तर आपण आता हे जूनमध्ये भाषा आणि साक्षरतामध्ये आपण लिसनिंग टू पोएम्स, राईम्स अँड रिपीट्स दे, म्हणजे मुलं येतील आणि मग त्याच्यानंतर ते रिपीट करतील. जे पण तुम्ही काही गाणी मुलांना हे करायचं, मुलं त्याच्यामध्ये रिपीट करतील. हा आपला जूनमध्ये आपण करू शकतो. आणि त्याच्यानंतर जुलैमध्ये रीड्स पिक्चर फ्रॉम एन्व्हायरमेंट, पिक्चर टॉक, सिक्वेन्स कार्ड्स इन द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन ऑफ स्कूल. तर आपण मुलांना पिक्चर वाचून दाखवू शकतो. ते आपलं जसं इंग्लिश मिडियममध्ये शाळा आहे, म्हणजे इंग्लिश मिडियमच्या माध्यमातून आपण त्यांना म्हणजे इंग्रजी शब्द आहेत ते आपण त्यांना वाचू देऊ शकतो. मॅम, पण मला एक डाऊट आहे, जे आपण आता इयरली प्लॅनिंग केलेलं आहे, पण मुलं असंच करतील असं नाही ना. मुलांनी जूनमध्ये वेगळी ॲक्टिव्हिटी करू शकतात. तर असं चालेल का आपण वेगळी ॲक्टिव्हिटी घेतली तर? हां, बरोबर आहे क्वेश्चन. पण त्याचं काय आन्सर की हे आपण असं करू शकतो आणि मुलांना जास्त करून निरीक्षण करू शकतो. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हे आपले लर्निंग जे गोल्स आहेत ना, हे आपले कव्हर झाले पाहिजे त्या वर्षात. अच्छा, ओके, तर त्याच्यासाठी थँक्यू मॅम. वार्षिक योजना ही वर्षभरासाठी एक विस्तृत महिनावार योजना आहे. हे करण्यासाठी शिक्षक वर्षभरात साध्य करावयाच्या भाषा साक्षरता, गणितीय संकल्पना आणि परिसर अभ्यासासाठी वयानुसार महत्त्वाच्या संकल्पना आणि शिकण्याची क्षमता प्रत्येक महिन्यात एकीकृत थीम आणि इतर कार्यक्रमांमध्ये विभागतात. मुख्य संकल्पना व कौशल्ये आणि अध्ययन निष्पत्ती राष्ट्रीय किंवा राज्य अभ्यासक्रम फ्रेमवर्क किंवा राष्ट्रीय प्रीस्कूल अभ्यासक्रमातून घेतली जाऊ शकते. तर आपण आता लास्ट वीकमध्ये आपण काय केलं आहे ऑगस्टमध्ये ते आपण बघूया. तर काय आपल्या मुलांनी काय अचीव केलं आहे? भाषा अभ्यासामध्ये मुलांनी खूप छान प्रकारे गाणी गायली. परत लेटर पीचं आपण इंट्रोडक्शन केलेलं. परत त्यांना आपण फ्लॅश कार्ड रीड करून दाखवलेले पी लेटरचे. अजून आपण ॲक्टिव्हिटी घेतलेली लेटर पी वरना पॅटर्न ॲक्टिव्हिटी. आणि आपण ट्रेसेस लेटर पी करायला दिलेली. तर त्याच्यामध्ये मुलांनी खूप चांगल्या प्रकारे केलं. काही मुलांना जमत नव्हतं पॅटर्न ॲक्टिव्हिटी. मग मी त्यांना समजावलं, रिपीट रिपीट रिपीट, मग त्यांना समजलं. ओके, म्हणजे बहुतेक आपले जे लर्निंग हे गोल आहेत ते आपले अचीव झालेत की इंट्रोडक्शन जे लेटर अक्षरांची ओळख वगैरे मुलं करतायत. ओके, हे झालं भाषा मध्ये. मग आपण आता नेक्स्ट वीकचा प्लॅन करूया. शिक्षक भाषा साक्षरता, गणितीय संकल्पना आणि परिसर अभ्यासासाठी महिन्याच्या विस्तृत योजनेचे साप्ताहिक योजनेत विभाजन करतात. शिकण्याच्या क्षमता आठवड्यात विभागलेल्या अध्ययन निष्पत्तीमध्ये विभागल्या जाऊ शकतात. मागील महिन्याचे पुनरावलोकन केल्यानंतर बाकी असलेली अध्ययन निष्पत्ती किंवा उपक्रम पूर्ण करण्यासाठी घेतले जाऊ शकतात. या टप्प्यावर एक थेमॅटिक संकल्पना वेब बनवता येतो, जो पुढे साधे ते कठीण या क्रमाने जाऊ शकतो. शिक्षकांना आठवडा अखेर 1 तास देण्यात यावा, ज्यामध्ये ते मागील आठवड्यातील योजनेचा विचार करून
त्यानंतर पुढील आठवड्यासाठी भाषा साक्षरता, गणितीय संकल्पना आणि परिसर अभ्यासामधील प्रत्येक दिवसाची योजना करतील. त्या आठवड्यासाठी शैक्षणिक साहित्य बनवतात किंवा त्याची व्यवस्था करतात आणि गरज असल्यास पालकांना आधीच कळवतात. मला असं वाटतं की भाषा अभ्यासामध्ये त्यांनी ना पॅटर्न ॲक्टिव्हिटी म्हणजे काही मुलांना जमत नव्हती, केली तशी खूप जणांनी केली, पण जे 1-2 मुलं होतं त्यांना जमत नव्हतं. तर मी त्यांना सांगितलं, हेल्प केलं. आणि आपण ट्रेसेसमध्ये पण काही मुलांना खूप म्हणजे जमत नव्हतं, पण काही मुलांनी खूप छान केलं. ओके, मग आता जी मुलांना आपल्याला जमत नाही आहे किंवा अक्षर म्हणजे पॅटर्न त्यांना जमत नाही, तर आपण अजून काय करू शकतो त्यांच्याबरोबर जर पॅटर्न नसेल तर? किंवा अक्षरांची ओळख दिली, ट्रेसेस दिले करायला आपण अक्षरांच्या ओळखीनुसार. मग समजा ते आलेच नाही, अशी किती मुलं आहेत की त्यांना जे आलं नाही आहे? खूप आहेत का? म्हणजे आता नाही, खूप नाही आहेत. माझ्या ग्रुपमध्ये 3-4 जण आहेत जर त्यांना नाही जमत. ओके. दैनंदिन नियोजन म्हणजे वर्गातील उपक्रम कसे झाले, मुलांमध्ये काय निरीक्षण केले यावर चर्चा करणे आणि पुढील दिवसासाठी उपक्रम, रणनीती, संसाधनांची तपशीलवार योजना करतात. योजना करत असताना सक्रिय ज्ञानरचनावादाच्या 5 पायऱ्या, अध्ययनाचे 3 सिद्धांत यांचा समावेश झाला आहे याची खात्री करावी. तसेच अध्ययन निष्पत्ती साध्य झाली आहे की नाही याची खात्री करण्यासाठी मूल्यमापन योजनाही तयार ठेवावी. यासाठी शिक्षकांच्या वेळापत्रकात प्रत्येक दिवशी 30 ते 45 मिनिटं वेळ बाजूला ठेवला जातो. पुढील दिवसाच्या योजनेत आवश्यकतेनुसार बदल या वेळेतच केले जाऊ शकतात. हस्तपुस्तिकेमध्ये आम्ही वार्षिक, साप्ताहिक आणि दैनंदिन योजनेचा नमुना दिलेला आहे. या पुस्तिकेत दिलेले आराखडे वर्षभराचे नियोजन करतानाच तयार ठेवावेत. शिक्षक भाषा साक्षरता, गणितीय संकल्पना आणि परिसर अभ्यासासाठी दैनंदिन योजना कशी बनवतात याची एक झलक पाहूया. उद्या भाषा साक्षरतामध्ये तुम्ही मुलांबरोबर काय घेणार आहात? लेटर इंट्रोडक्शन घेणार. लेटर इंट्रोडक्शन घेणार आहे. कुठला लेटर घेणार आहे? मॅम आपले पी पर्यंत लेटर झाले, मग आपण एम लेटर घेऊ शकतो. ठीक आहे. लेटर पी ओळखतात का मुलं? हो. ध्वनी ओळखतात? हो. ठीक आहे. मग आपण लेटर एम घेऊ शकतो. ठीक आहे. मग लेटर एम घेताना आपल्याला कुठले 4 स्टेप लक्षात ठेवायचे आहेत? आपण गाणी घेऊ शकतो, गोष्ट सांगू शकतो, गाणी रोलप्ले पण करू शकतो. गाणी घेऊ शकता, गोष्ट सांगू शकता. ठीक आहे. मग हे गोष्ट सांगायच्या अगोदर आपण काय करतो? त्या नावांची यादी बनवतो. ठीक आहे. यादी बनवताना आपण एम अक्षरापासून स्टार्ट होण्यावाले कुठले शब्द आहेत? एम मँगो, एम मँगो, मशरूम, एम मंकी, एम मॅट. येस. अजून काय आहे का भावना? आपण ऍक्शन वर्ड्स पण घेऊ शकतो. बरं, जसं कुठले? की मूव, मंचिंग, मिसिंग, राईट. ते हे आपली सूची रेडी झाली आहे. ठीक आहे ॲक्टिव्हिटीजसाठी. मग आता सुरुवात कशी करणार आहोत आपण? गाण्याने करतात. गाण्याने करणार. कुठलं गाणं घेणार आहोत आपण सुरुवातीला? मॅरी हॅड अ लिटिल लॅम्ब. ठीक आहे, ही सुरुवात झाली. ठीक आहे. मग मध्ये काय करणार आहोत आपण? स्टोरी सांगणार आहे, गोष्ट सांगणार आहे. मग गोष्ट करताना आपण कुठले कुठले शब्दांचा यूज करणार आहोत आपण गोष्टमध्ये? फ्रुट्स असले पाहिजे, प्राण्यांची नावं, फळांची नावं. फळांची नावं असली पाहिजे. आपण शब्दांची सूची बनवली होती ना, त्याचं काय झालं? हां, मग त्याच्यामधले शब्द बघा कुठले आहेत ते आपण त्याचा वापर करू शकतो ना. मँगो आहे, मंकी आहे, मॅट, मशरूम, मन्नू मामा. मग आपण थोडक्यात जरा गोष्ट बघूया का म्हणून? बोला, कोण बनवेल? मी बोलू? हां. आपण सांगू शकतो की मन्नू मामा मार्केटला गेला. हां. आणि त्याने मार्केटमधून या वस्तू आणल्या, जसं की आपल्या याच्यामध्ये मँगो आहे, मशरूम आहे, तर तो घेऊन आला. अशा प्रकारे आपण स्टोरी बनवून सांगू शकतो. बरं, ठीक आहे, गुड. आता गोष्ट आपली रेडी झाली आहे. ठीक आहे. आता गोष्टीच्या नंतर आपण काय करणार आहे? मुलांना काय विचारणार? मी सांगू? गोष्ट झाल्यानंतर आपण त्यांना विचारायचं की या गोष्टीमध्ये तुम्ही अक्षराचे कुठले शब्द बघितले. बरोबर. मग आपण कसं दाखवू शकतो ते?
आपल्याकडे एम अक्षराचे मटेरियल्स पण आहे. ठीक आहे, कुठले वस्तू आहेत बघूया. जसं की फ्लॅश कार्ड्स आहेत एम लेटरचे, मशरूम, मंकी मंकी, आणि ऑब्जेक्ट पण आहे Monkey, मंकी, मँगो, mango. मशरूम. ओके, तो मटेरियल रेडी आहे आपल्याकडे, बरोबर. ठीक आहे, आता एंडिंग कशी करणार आहात आपण. आपण त्यांना क्ले देऊ शकतो आणि त्यांना मॉडेल बनवायला सांगू शकतो. ठीक आहे, म्हणजे म अक्षराने स्टार्ट होणारे वस्तू, एम अक्षराने स्टार्ट होणारे वस्तू तुम्ही मुलांना सांगू शकता मॉडेल बनवायला. आता आपण पहिलं स्टेपचं पूर्ण प्लॅनिंग केलं. ठीक आहे, आता आपण दुसऱ्या स्टेपचं प्लॅनिंग करूया. दुसरे स्टेप काय आहे. आणि आपण मुलांना हे पण विचारू शकतो, जे मटेरियल्स आपल्याला आपण गोष्टीमधून सांगितले ते तर त्यांना माहिती आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून त्यांना कुठले एम अक्षराचे शब्द माहिती आहेत ते आपण त्यांच्याकडून घेऊ शकतो आणि वर्ड वॉल बनवू शकतो. कुठले मटेरियल्स लागणार आहेत मग आपल्याला. मॅम चार्ट लागेल, स्टोरी बोर्ड लागेल, स्टोरी बोर्ड लागेल, चार्ट लागेल. ठीक आहे, क्लिअर आहात तुम्ही. आणि प्लीज मुलांकडून विचारून घ्या हे वर्ड्स आणि फोकस करा त्याच्या ध्वनीवरती, जेणेकरून मुलाला अक्षर ओळखण्यामध्ये मदत भेटेल. ठीक आहे, आता तिसरा स्टेप कुठला आहे. अक्षर रचना आपण घेणार आहोत. अक्षर रचना घेणार आहोत. कशा प्रकारे करणार अक्षर रचना. आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीद्वारे घेऊ शकतो. अक्षर रचनासाठी कुठले मटेरियल लागणार. वाळू लागेल, वाळू लागेल, चॉक लागेल, चॉक लागेल, फ्लॅश कार्ड लागतील. ठीक आहे, फ्लॅश कार्ड लागतील. पण हे करताना आपल्याला लक्षात ठेवायचं की आपण मुलांना काय इन्स्ट्रक्शन देणार आहोत. ठीक आहे, याच्यासाठी आपल्याला फ्लॅश कार्ड पण लागणार आहे. आपण लेटर एम कसं प्रकारे रचना करणार आहोत तेही मुलांना आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, आता हा कुठला लेटर आहे. मम्मी एम, मम्मी एम. ठीक आहे, मग सुरुवात कुठून करायची. वरून करायची. मग कशा प्रकारे करणार आहे ते आपल्याला मुलांना दाखवायचं आहे. ठीक आहे, आणि हे मम्मी एम झालं आणि हे बेबी एम. हे दाखवण्याच्या अगोदर पहिलं तुम्हाला मुलांच्या समोर लिहायचं आहे. ठीक आहे, आणि त्यांच्या संगतीनेच करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, क्लिअर. आणि नंतर मुलांना विचारायचं आहे की कुठल्या लेटरची रचना तुम्ही केली आहे. मग मुलं काय बोलणार. लेटर एम. आणि एमचं अक्षराचं साऊंड काय आहे, ध्वनी काय आहे, मग ते काय बोलणार म. ठीक आहे, क्लिअर आहे ना. आता आपण तिसरी स्टेप बघितली, आता चौथी स्टेप कुठली आहे. चौथी स्टेप मध्ये आपण त्यांना सांगू शकतो की क्लासमध्ये तुम्हाला कुठे कुठे एम लेटरचे मम्मी एम आणि बेबी एम दिसत आहे ते जाऊन शोधा. ठीक आहे, मग असं अजून कुठल्या प्रकारे आपण करू शकतो. आपण त्यांना पुस्तके पण सुद्धा देऊ शकतो. पुस्तकं देऊ शकतो, वर्तमानपत्र देऊ शकतो. वर्तमानपत्र देऊ शकतो. व्हेरी गुड. आणि त्यांना सर्कल करायला सांगू शकतो. सर्कल करायला सांगू शकतो. ही चौथी स्टेप आपली झाली. पण हे करताना आपण हे पण लक्षात ठेवायचे आहे की आपण गेल्या सप्ताहात जे पण आपली ॲक्टिव्हिटी झाली आहे कुठल्या लेटर बरोबर त्याचं रिव्हिजन पण करू शकतो. आपलं वॉवल साऊंड पण झालंय ना, मला आठवतं. कुठलं झालंय. लेटर ए झालंय की नाही. मग लेटर ए ला जोडून आता कुठलं लेटर आपण केलं एम. मग मुलांना आपण 2 ते 3 प्रकारचे शब्द बनवायला सांगू शकतो. पण त्याच्यामध्ये ना काही म्हणजे असे नॉनसेन्स, म्हणजे त्याला काही मिनिंग नसतं असे पण वर्ड येतात. हो, पण ते अनुभव मुलांना देणं खूप गरजेचं आहे, कारण अक्षरापासूनच शब्द बनत असतात. ठीक आहे. संकल्पना वेळ आयोजित करण्याची प्रक्रिया. प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला शिक्षक व मुले वर्गात येण्यापूर्वी त्या दिवसाच्या संकल्पना वेळेच्या उपक्रमासाठी पूर्णपणे तयार आहेत का ते तपासतात. जर शेवटच्या क्षणी काही बदल करायचे असतील तर शिक्षक मुले येण्यापूर्वी ते करतात. बॅकअप योजना तयार ठेवतात. प्रक्रिया अ सुरुवात. या प्रक्रियेचा कालावधी अंदाजे 7 ते 10 मिनिटांचा असतो, ज्यामध्ये शिक्षक संकल्पना वेळेसाठी साहित्य ट्रे आणतात, मुलांना एकत्र करतात, नियोजित उपक्रमानुसार बसण्याची व्यवस्था करतात आणि नंतर उपक्रम, गाणे, प्रश्न, कोडे किंवा चित्राने सुरुवात करतात, ज्यामुळे नवीन संकल्पनेशी संबंधित ज्ञान सक्रिय होते. आता पाहूया एक संकल्पना वेळ जिथे भाषा साक्षरता संकल्पना सुरू होत आहे.
आता आपण सिग्नल देऊया, ठीक आहे. आहाराची वेळ संपली, आहाराची वेळ संपली, आता संकल्पना वेळ, आता संकल्पना वेळ. चला मुलांनो तयार व्हा, चला मुलांनो तयार व्हा, आता संकल्पना वेळ. सगळे तयार आहात? आज आपण एम हे अक्षर शिकणार आहोत. कुठले अक्षर? एम अक्षर. आता आपण सगळ्यांनी मिळून गाणे गाऊया. 1 2 रेडी गो. मॅरी हॅड अ लिटिल लॅम्प, लिटिल लॅम्प, लिटिल लॅम्प. मॅरी हॅड अ लिटिल लॅम्प, इट फ्लीज वॉज व्हाईट एज स्नो. आता मला सांगा, गाण्यामध्ये कोण होतं? मॅरी. कोण होतं? एम मॅरी. एम मॅरी. बोला. एम सेज म. एम मॅरी. एम सेज म. एम मॅरी. प्रक्रिया ब, मध्य. या प्रक्रियेचा कालावधी अंदाजे 15 मिनिटे आहे. येथे संकल्पनेची मुख्य क्रिया केली जाते. मुले नवीन ज्ञान तयार करण्यात गुंतलेली असतात. तेव्हा शिक्षक त्यांची शिकण्याची प्रक्रिया सुलभ करतात व मुलांचे निरीक्षण करतात. शिक्षक भाषा साक्षरता संकल्पना वेळेचा मधला भाग कसे घेतात ते पाहूया. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट आहे मन्नू मामाची. आणि ती गोष्ट तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायची आहे आणि मला सांगायची आहे. एम म ध्वनीचे शब्द ऐकून मला सांगायचे आहे. कुठले शब्द? एम म ध्वनीचे शब्द. ठीक आहे. आता मी स्टोरी स्टार्ट करते. एक होता मन्नू मामा. कोण होता? मन्नू मामा. आणि तो मार्केटमध्ये गेला. कुठे गेला? मार्केटमध्ये. आणि मार्केटमधून त्याने काय आणले? काय आणले असेल बरं? त्याने आणले मँगो. काय आणले? आणि काय आणलं? मशरूम. मँगो आणि मशरूम घेऊन मन्नू मामा घरी गेला. कुठे गेला? आणि मशरूम आणि मँगो जे आहे ना ते त्याने मॅटवर ठेवले. कुठे ठेवले? मॅटवर ठेवले. आणि तो तिथून निघून गेला. मग कोण आलं माहिती आहे का? तिथून मंकी आला. कोण आला? मंकीने मशरूम घेतले. मंकीने मशरूम घेतले आणि काय केले? मॅश केले. काय केले? मॅश केले. आणि त्यानंतरला त्याने मँगो घेतला आणि मंच मंच करत खाल्ला आणि तो खिडकीतून निघून गेला. आता मला सांगा, तुम्ही गोष्टीमध्ये कुठले एम म ध्वनीचे शब्द ऐकले? मंकी. कोण होतं? मंकी. एम म. एका वेळेला एक जण बोलणार. ठीक आहे. मंकी. कोण होतं? एम म. मंकी. त्यानंतरला काय होतं? मंकीने अजून कोण होतं? मशरूम. काय होतं? मशरूम. एम म. एम सेज म. एम सेज म. खूप छान. सर्व मुले उपक्रमात गुंतलेली आहेत आणि त्यांच्याकडे उपक्रम करण्यासाठी पुरेशी जागा, वेळ, साहित्य असल्याची खात्री शिक्षक करतात. शिक्षक वर्तुळाभोवती फिरतात आणि आवश्यकतेनुसार मुलांना आधार देतात. मुलांना सामग्रीचे वाटप करण्यास, समवयस्कांना मदत करण्यास आणि साहित्य परत ट्रेमध्ये ठेवण्यास सांगून त्यांना जबाबदारी सामायिक करण्यास प्रोत्साहित करतात. जी मुले उपक्रम लवकर पूर्ण करतात त्यांच्यासाठी बॅकअप साहित्य किंवा कल्पना तयार ठेवलेल्या असतात. विशेष गरजा असलेल्या मुलाला आधार देतात. प्रक्रिया क, समाप्ती. शिक्षक भाषा साक्षरता संकल्पना वेळेचा शेवटचा भाग कसे घेतात ते आता आपण पाहू. आता मी तुम्हाला क्ले देणार आहे. तर तुम्हाला एम म
च्या वस्तू बनवायच्या आहेत. एम लेटर पासून चालू होणाऱ्या वस्तू. ठीक आहे, हे घ्या, एकाने घ्या आणि पास करा. दर्शित, तू काय बनवलं? मंकी. व्हेरी गुड. एम सेज म, एम मंकी. अजून काय बनवलंय? मँगो. खूप छान. ते मशरूम. खूप सुंदर बनवलं. श्रीषा, तू काय बनवलं आहेस? एम म मशरूम बनवलं आहे. तू काय बनवलं आहेस? तू काय बनवलं आहेस? मॅट. एम म बोल. एम म मॅट. आता आपण कुठला लेटर शिकलो आज? एम. एमचं साऊंड काय आहे? म. बोला सगळ्यांनी. एम सेज म. एम सेज एम म मशरूम. एम म मंकी. एम म मँगो. तुम्ही पाहिले की शेवटी शिक्षकाने कसे संकल्पनेचे झटपट पुनरावलोकन केले. त्याचबरोबर अध्ययन निष्पत्ती साध्य झाली आहे याची खात्रीही केली. मुलांनी वापरलेली सामग्री परत ट्रेमध्ये ठेवली व जागा साफ केली. प्रक्रिया ड. मुले पुढील उपक्रमासाठी तयार होतात. शिक्षक आणि मुले एकत्र ट्रान्झिशन गाणे गातात. आता संकल्पना वेळ संपलेली आहे, तर सिग्नल द्या सगळ्यांनी. संकल्पना वेळ संपली. संकल्पना वेळ संपली. आता रचनात्मक खेळ. आता रचनात्मक खेळ. कुठला लेटर लिहिला आहे आपण हा? मम्मी एम आणि बेबी एम. एमचं साऊंड काय आहे? म. से सगळ्यांनी बोला. म. एम से म. एम ने मला सांगा कुठले शब्द अजून येतात? मग. एम ने काय येतं? मग. अजून काय येतं एम ने? मम्मी. मम्मी. बोला सगळ्यांनी. एम सेज म. एम म मग. एम सेज खूप छान. आता आपण एम अक्षराची रचना शिकणार आहोत. बिग डॉट वर बोट ठेवा. सरळ खाली या. हात उचला. पुन्हा बिग डॉट वर ठेवा. एक तिरकी रेखा मारा. तसंच सरळ वरती जा आणि स्ट्रेट लाईन मध्ये खाली या. हा झाला आपला लेटर एम. मम्मी एम. आता आपण बेबी एम करूया. परत बिग डॉट वर बोट ठेवा. सरळ खाली या. तसंच पुन्हा वर जा. थोडंसं टर्न घ्या आणि पुन्हा खाली या. पुन्हा वर जा. पुन्हा टर्न घ्या आणि सरळ खाली या. हा झाला आपला बेबी एम.
चला आता आपण मम्मी एम आणि बेबी एम शोधूया. चला उठा सगळ्यांनी. आता तुम्हाला न्यूजपेपरमध्ये मम्मी एम आणि बेबी एम शोधायचं आहे आणि त्याला सर्कल करायचं आहे. भाषा साक्षरता, गणितीय संकल्पना, परिसर अभ्यास संकल्पनांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेणे. संकल्पना वेळ आयोजित केल्यानंतर शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेणे आवश्यक आहे. भाषा साक्षरता, गणितीय संकल्पना आणि परिसर अभ्यासासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीचा मागोवा कसा घ्यावा याची विस्तृत माहिती संकल्पना वेळ हस्तपुस्तिकेत दिलेली आहे. त्यातील एकही पायरी गाळू नये. संकल्पना वेळेबद्दल पालक अभिमुखता. मुलांच्या विकासात 3 स्तंभ फार महत्त्वाचे असतात: मुले, शिक्षक आणि पालक. पालकांना शाळेत आपले मूल कसे शिकते हे जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते आणि विशेष करून भाषा, गणित, परिसर यात मूल काय आणि कसे शिकते त्याबद्दल त्यांच्या मनात खूप प्रश्न असतात. यासाठी शिक्षक पालक सभा घेऊ शकतात, जिथे शिक्षक पालकांना विविध संकल्पनांशी संबंधित उपक्रमांचे अनुभव देतात, जे पालक त्यांच्या मुलांसह घरी करू शकतात. अशी एक पालक सभा आता पाहूया. नमस्कार पॅरेंट्स. ह्या पालक सभेमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज आपण खरोखर तुम्ही आज इकडे वेळेवर आलात तर खरंच मी तुमचं खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद बोलते. आणि ह्या जमलेल्या पालकांपैकी मला ना थोड्याशा ॲक्टिव्हिटी करायचे तुमच्याबरोबर. आणि तुम्ही जर आमचं क्लासचं एन्व्हायरमेंट किंवा क्लासरूम आमचं बघत आहात कसे आहात ते, म्हणजे किती कॉर्नर आहेत किंवा कसे, तर त्या कॉर्नरमध्ये तुम्ही बघा आता जसं हे आमचं अंकगणित संकल्पना हा आमचा एक कॉर्नर आहे. ओके. आणि तिथे एक कॉर्नर आहे साक्षरता संकल्पना आणि तो एक कॉर्नर आहे परिसर अभ्यास त्याचा. तर हे आमचे 3 असे कॉर्नर आहेत. तर त्या कॉर्नरमधूनच आज आमची मुलं, तुमची जी मुलं आमच्याकडे येत आहेत, ते आम्ही कोणत्या प्रकारे त्यांना साक्षरता किंवा परिसर आणि अंकगणित ह्यांचा आम्ही कसा त्यांना अनुभव देतो, तर ह्या गोष्टी आज मी तुमच्याबरोबर करणार आहे. पालकांना 3 गटात विभागले जाते. त्यानंतर त्यांना वर्गात 3 कोपऱ्यांमध्ये पाठवले जाते. 3 कोपरे आहेत: एक भाषा साक्षरता, दुसरा गणितीय संकल्पना आणि परिसर अभ्यास. प्रत्येक कोपऱ्यात पालकांसाठी उपक्रम आणि साहित्याचा संच असतो. पालक भाषा साक्षरता कोपऱ्यातून कोणताही एक उपक्रम निवडतात आणि नंतर गणितीय संकल्पना व परिसर अभ्यास कोपऱ्यात सुद्धा जातात. येथील अनुभवलेले उपक्रम ते त्यांच्या मुलांसह घरी करू शकतात. तर पॅरेंट्स, आपल्याला आज 3 गट बनवायचे आहेत. तुम्ही काय करायचं आहे, आज हे 3 गट बनवून आपण प्रत्येक कोपऱ्यामध्ये जाऊन आपण ॲक्टिव्हिटीचे अनुभव घ्यायचे आहेत. पालकांनी मुलांना लिहिण्याची सक्ती करू नये. का सक्ती करू नये हे समजण्यासाठी पालक सभेत खालील गोष्टी करता येतील. पालकांना 4 किंवा 5 गटांमध्ये विभागले जाते. एका गटात पालकांना कोरे कागद आणि पेन्सिली दिल्या जातात. त्यांना त्यांच्या प्रबळ नसलेल्या हाताने कोणतेही चित्र काढायला सांगावे. दुसऱ्या गटाला कात्री आणि एक मुद्रित रेखाचित्र दिले जाते. त्यांना त्यांच्या प्रबळ नसलेल्या हाताने
कात्रीने कापायला सांगावे. तिसऱ्या गटाला कोरे कागद आणि रंग दिले जातात, त्यांना डोळे मिटून चित्र काढायला सांगावे. चौथ्या गटाला सुद्धा चित्र काढायला सांगितले जाते, पण त्यासाठी हाताने नव्हे तर पायाची बोटे वापरायला सांगावी. त्यांनी त्यांचे काम पूर्ण केल्यानंतर त्यांना त्यांची निर्मिती सर्वांना दाखवण्यास सांगितले जाते. अशी अपेक्षा आहे की बहुतेक रेखाचित्रे किंवा कटिंग लहान मुलांनी केल्यासारखे दिसतील. तसेच अनेक पालकांना उपक्रम करणे अवघड जाईल. अशा प्रकारे पालकांना याची जाणीव करून दिली जाते की लहान मुलांचे स्नायू पूर्ण विकसित होत नसताना आणि त्यांच्या अभ्यासाच्या नावाखाली अधिक लिहिण्यास भाग पाडले तर भविष्यात ते लिहिण्याची प्रेरणा गमावतील. विकासात्मक योग्य दृष्टिकोनानुसार संकल्पना शिकवण्यासाठी पालक भागीदार म्हणून मुलांना घरी कसे गुंतवून ठेवू शकतात याबद्दल हस्तपुस्तिकेमध्ये अधिक माहिती मिळेल. मला आशा आहे की तुम्ही आता तुमच्या मुलांसह संकल्पना वेळेची अंमलबजावणी करण्यास पूर्णपणे तयार आहात. तुम्हाला काही सूचना असल्यास किंवा काही सहाय्य हवे असल्यास कृपया मुक्तांगण वेबसाईटला भेट द्या आणि आमच्याशी संपर्क साधा. कृपया फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम आणि ट्विटरद्वारे सोशल मीडियावर आमच्यासोबत सामील व्हा. धन्यवाद.